आज आपण मस्त मऊ लुसलुशीत टम्म फुगलेली पुरणपोळी कशी बनवायची हे पाहणार आहेत. आवडले तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. पुरणपोळी बनवण्यासाठी इथं मी 2 कप हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे. तर घेतलेली डाळ लगेच आपण आता 2 वेळा चांगली धुवून घेऊया. तर हे पहा मी घेतलेली डाळ सगळी कुकरमध्ये काढून घेतलेली आहे. 2 वेळा चांगली धुवून घ्यायची. आणि डाळ मी अगोदर भिजवून घेतलेली नाहीये. तुम्हाला जर थोड्या वेळासाठी डाळ भिजवून घ्यायची असली तर अर्धा 1 तास तुम्ही डाळ भिजवून घेऊ शकता. तर 2 वेळा डाळ मी चांगली धुवून घेतली. तर लगेच आता त्याच्यामध्ये पाणी घालायचं. 2 कप डाळ असेल तर 4 कप पाणी घालायचं. एकदम बरोबर होतं. तर 4 कप पाणी मी त्याच्यामध्ये घातलेलं आहे. 1 चमचा तेल घालायचं आणि चिमूटभर हळद घालायची. कुकरचं झाकण बंद करायचं आणि ह्याच्या 4 ते 5 शिट्ट्या आपण करून घेऊया. झाकण बंद करून मी कुकर गॅसवर ठेवलेला आहे. कुकरच्या शिट्ट्या होत्यात तोपर्यंत आपण पीठ मळून घेऊया. तर पीठ मळण्यासाठी इथं मी असं एक मोठं ताट घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये 2 वाट्या पीठ आपण काढून घेऊया. तर मी 1 वाटी गव्हाचं आणि 1 वाटी मैदा घेतलेला आहे. तुम्हाला जर मैदा घ्यायचा नसला तर तुम्ही 2 वाट्या फक्त गव्हाचं पीठच घेऊ शकता. फक्त गव्हाचं पीठ घेतलं तरी सुद्धा चालेल. थोडंसं मीठ घालायचं. छोट्या चमच्याने पाव चमचा हळद घालायची आणि 1 ते 1.5 चमचा तेल घालायचं. पीठ मळताना तेल मी एकदम कमी घातलेलं आहे. आणि लगेच पीठ मळून घ्यायचं. तर पीठ मळताना आपल्याला सुरुवातीला जास्त पातळ पीठ मळायचं नाही. थोडंसं मध्यमच पीठ मळून घ्यायचं आहे. पीठ मळल्याच्या नंतर आपण अर्धा ते पाऊण तासासाठी भिजत ठेवणार आहे. त्यामुळे सुरुवातीला जास्त पातळ पीठ मळायचं नाही. असं थोडं थोडं पाणी घालायचं आणि मध्यम असं पीठ मळून घ्यायचं. झाकण ठेवून पीठ मी भिजत ठेवलेलं आहे आणि तोपर्यंत कुकरच्या शिट्ट्या सुद्धा झालेल्या आहेत. कुकरच्या शिट्ट्या झाल्या की मी गॅसवरून कुकर खाली काढून पूर्णपणे गार करून घेतलेला आहे. आणि मस्त अशी डाळ शिजलेली आहे. मस्त मऊ झालेली आहे. लगेच आता ही डाळ आपण एखाद्या चाळणीत काढून घेऊया. तर इथं मी असं एक बाऊल आणि चाळण घेतलेली आहे. तर सगळी डाळ अशी चाळणीत काढून घ्यायची म्हणजे त्याच्यातलं येळोणी सगळं खाली निथळतं. तर हे पहा मी सगळी डाळ चाळणीत काढून घेतलेली आहे. आणि अशी चाळण आता त्याच्यावरती 5 ते 6 मिनिटं ठेवायची. म्हणजे डाळीतलं सगळं येळोणी खाली निथळतं. तर जरा वेळासाठी मी बाऊलवर तशीच चाळण ठेवलेली. तर लगेच आता पुरण आपण परतून घेऊया. त्याच्यासाठी मी गॅसवर एक कढई ठेवलेली आहे आणि सगळी डाळ त्याच्यामध्ये काढून घ्यायची आणि 1.5 कप साखर घालायची. 2 कप डाळीसाठी मी 1.5 कप साखर घातलेली आहे. तुम्हाला जर पुरणपोळी जास्त गोड आवडत असली 2 कप साखर घातली तरी सुद्धा चालेल. पण 2 कप साखर घातली की पुरणपोळी खूप जास्त गोड होती. त्यामुळे मी 1.5 कपच साखर घातलेली आहे. आणि तुम्हाला जर साखर नसली घालायची तर तुम्ही बारीक चिरून असा 1.5 कप गूळ सुद्धा घालू शकता किंवा 2 कप गूळ घातला तरी सुद्धा चालेल. आणि मध्यम गॅसवर आता पुरण आपल्याला परतून घ्यायचं आहे. साखर घातली की पुरण थोडंसं पातळ होतं आणि पुरण परत थोडंसं घट्ट होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. पुरण असं छान परतून घ्यायचं म्हणजे पुरणपोळी 2-3 दिवस राहिली तरी एकदम मस्त राहते. बिलकुल खराब होत नाही. आणि पुरणपोळी एकदम मस्त होण्यासाठी तुम्हाला मी एक सगळ्यात महत्त्वाची टीप सांगते. जे आपण पुरण बनवतो ते आणि गव्हाचं पीठ मळलेलं सारखंच पाहिजे. पुरण पातळ आणि पीठ घट्ट किंवा पुरण घट्ट आणि पीठ पातळ जर झालं तर आपण जरा जरी पुरण जास्त पुरणपोळीत भरलं तरी लगेच पोळी लाटताना फुटती. त्यामुळे पुरण आणि गव्हाचं पीठ मळलेलं सारखं जर आपण केलं तर तुम्ही कितीही पुरण भरून पोळी लाटा बिलकुल फुटत नाही. तर 7 ते 8 मिनिटं मी पुरण परतून घेतलेलं आहे. तिथं आता थोडीशी मी बडीशेप पावडर आणि थोडीशी विलायची पावडर घातलेली आहे. सगळं एक वेळा मिक्स करायचं आणि गॅस बंद करून लगेच कढई खाली काढून घ्यायची. तर हे पहा मी गॅसवरून कढई खाली काढून घेतलेली आहे. आणि पुरण गरम आहे तोपर्यंतच वाटायला घ्यायचं म्हणजे पटकन बारीक होतं. तर इथं मी असं एक पातेलं आणि पुरण वाटायची चाळण घेतलेली आहे.
चाळणीत थोडं थोडं असं पुरण काढून घ्यायचं आणि गरम आहे तोपर्यंत लगेच असं बारीक करून घ्यायचं. गरम आहे तोपर्यंत बारीक करून घेतलं तर 2 ते 3 मिनिटात एवढं पुरण बारीक करून होतं. आणि पुरण जर आपण गार करून बारीक करायला घेतलं तर थोडासा जास्त वेळ लागतो. त्यामुळे गरम गरमच असं पुरण बारीक करून घ्यायचं. तर हे राहिलेलं सगळं पुरण मी असं बारीक करून घेते. राहिलेलं सगळं पुरण मी वाटून घेतलं आहे आणि गरम होतं तोपर्यंतच मी वाटायला घेतल्यामुळे पटकन वाटून झालेलं आहे. तर लगेच आता सगळं पुरणाचा असं छान गोळा करून घ्यायचा आणि त्याच्यावरती झाकण ठेवायचं म्हणजे पुरण कोरडं पडत नाही. तर मस्त असं पुरण सुद्धा आपलं तयार आहे. लगेच पुरणपोळी बनवायला घेऊया. आणि तोपर्यंत पीठ सुद्धा एकदम मस्त भिजलेलं आहे. तर परत थोडंसं पीठ असं मळून घ्यायचं. 2 मिनिटं पीठ छान असं मळून घ्यायचं. तुम्हाला जर वाटलं पीठ थोडंसं निबर आहे तर थोडासा पाण्याचा हात किंवा तेलाचा हात लावायचा आणि 2 मिनिटं पीठ छान मळून घ्यायचं. तर परत थोडंसं पीठ मी मळून घेतलं आहे. तर लगेच आता त्याच्यामधलं थोडंसं आपण पीठ काढून घेऊया. तर हे पहा मी कणकीचा किती छोटा उंडा घेतलेला आहे आणि त्याच्या दुप्पट मी पुरण घेतलेलं आहे. तर अगोदर आपण पिठाचं थोडंसं अशी वाटी करून घेऊया. असं दोन्ही अंगठीच्या मदतीने थोडीशी अशी त्याची वाटी बनवून घ्यायची आणि त्याच्यामध्ये पुरणाचा उंडा ठेवायचा. आणि मी बनवते अशा पद्धतीने पुरण भरून उंडा छान असा बनवून घ्यायचा. हे पहा मस्त असा उंडा मी बनवून घेतलेला आहे. आणि पिठापेक्षा डब्बल मी ह्याच्यामध्ये पुरण घातलेलं आहे. तर लगेच आता आपण ह्याची पोळी लाटून घेऊया. तर थोडंसं गव्हाचं सुकं पीठ लावायचं आणि अगोदर हाताने असा उंडा थोडासा दाबून घ्यायचा आणि लगेच हलक्या हाताने पोळी लाटून घ्यायची. तर हे पहा अशी हलक्या हाताने मस्त पातळ पोळी लाटून घ्यायची. तर मस्त अशी पुरणपोळी मी लाटून घेतलेली आहे. आणि पुरणपोळी लाटताना जाड ठेवायची नाही, पातळ लाटून घ्यायची म्हणजे छान अशी पुरणपोळी तयार होती. तर पातळ अशी पुरणपोळी मी लाटून घेतलेली आहे. आणि लाटण्यासाठी खाली बघा मी कपडा घेतलेला नाही आणि पेपर सुद्धा घेतलेला नाही. तरी सुद्धा न फुटता किती मस्त अशी पोळी लाटून घेतलेली आहे. तर लगेच पोळी आता आपण भाजून घेऊया. पुरणपोळी लाटायला घेतली की लगेच तवा गरम करायला ठेवायचा म्हणजे तोपर्यंत तवा सुद्धा गरम होतो. तर हे पहा मी अगोदरच तवा गरम करायला ठेवलेला. लगेच त्याच्यावरती पोळी टाकून घेऊया. आणि खालच्या बाजूने थोडीशी भाजली की पलटी करून घ्यायची. अशीच एक एक दोन दोन वेळा दोन्ही बाजूनी पोळी पलटी करून घ्यायची. आणि थोडीशी पोळी भाजली की असं सगळीकडून छान तेल लावून घ्यायचं आणि मस्त खमंग अशी पोळी भाजून घ्यायची. पोळी भाजत असताना फुल गॅस ठेवायचा म्हणजे मस्त मऊ लुसलुशीत पोळी तयार होती. आपण जर बारीक गॅसवर पोळी भाजून घेतली तर पोळी थोडीशी कडक होती. त्यामुळे फुल गॅसवरच पोळी भाजून घ्यायची. आणि हे पहा मस्त अशी पुरणपोळी मी भाजून घेतलेली आहे. राहिलेल्या सगळ्या पोळ्या अशाच आपण बनवून घेऊया. तर अशा मस्त मऊ लुसलुशीत आणि टम्म फुगलेल्या पोळ्या जर बनवायच्या असल्या तर गव्हाचं पीठ आणि पुरण सारखंच करायचं. एक पातळ आणि एक घट्ट करायचं नाही. तर हे पहा मी थोड्याशा पुरणपोळ्या बनवून घेतलेल्या आहेत आणि मस्त झाल्या त्या मऊ लुसलुशीत. तर तुम्ही सुद्धा अशा पुरणपोळ्या नक्की बनवून बघा. आवडल्या तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.